शालेय कला महोत्सवात लावणीच्या लावण्याला मिळतोय सन्मान। एकेकाळी महाराष्ट्राची लोककला, लोकचळवळ म्हणून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मराठमोळा लावणी या लोककला प्रकाराला विविध संगीताच्या जमान्यात प्रतिष्ठेचे स्थान मिळू लागले आहे। रिमिक्सच्या रूपाने मराठमोळी लावणी आता शालेय कला महोत्सवातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करू लागल्याचे दिसून येत आहे। शालेय कला महोत्सवात उमरगा येथील गुरु ग्लोबलच्या विद्यार्थी कलावंतांनी लावणी या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून मराठमोळ्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याचे दिसून आले। येथील गुरु ग्लोबल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी कन्हैया मंगल कार्यालयात संपन्न झालं। या स्नेहसंमेलनात बालकलावंतांनी लावणी, गोंधळ गीत, भारुड, पोवाडा, देशभक्तीपर गीत, शेतकरी गीते या विविध गीतसंगीतांच्या तालावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। श्रद्धा बेरड, आरोही जमादार, मधुप्रिया वडार, सृष्टी पुट्टेवाड या विद्यार्थ्यांनी कलावंतांनी राघू पिंजऱ्यात आला, मला म्हणत्यात हो पुण्याची मैना, मदन मंजरी, सुबक ठेंगणी यासह आदी पारंपरिक लावण्यांचे बहारदार सादरीकरण केले। यावेळी मानसी सूर्यवंशी, तनुजा गायकवाड, श्रद्धा गायकवाड, आरोही जमादार या विद्यार्थिनींनी तुझा कृष्ण मुरारी गवळण सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाची निर्मिती प्राचार्य सुषमा जाधव यांनी केली। ज्योती कुलकर्णी, प्रेमलता सूर्यवंशी, पल्लवी कारागीर यांनी दिग्दर्शन केले। सूत्रसंवाद रोहित गायकवाड यांनी साधला। गुरु ग्लोबलच्या विद्यार्थी कलावंतांनी शालेय कला महोत्सवात लावण्यांचे अप्रतिम सादरीकरण करून लावणी या लोककला प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याचे दिसून आले। मारुती कदम, उमरगा, धाराशिव।